नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पावभाजी रेसिपी पाहणार आहोत. पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या मी सांगते तुम्हाला काय काय घेतलेलं आहे. फ्लावर, टोमॅटो, वाटाणा, गाजर, बटाटा ज्या माझ्या जवळ उपलब्ध होत्या तेवढ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. ह्या भाज्या आधी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत, बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आता इथं आपण चांगल्या स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहोत. कुकरमध्ये आता मी या सगळ्या भाज्या धुवून टाकून घेते आणि शिजायला लावून देते. 2-3 शिट्ट्यामध्ये आपल्या भाज्या व्यवस्थित शिजून निघतील. हे राहिलेल्या भाज्या सगळ्या पाण्यामधून मी तुला एवढं माहिती, मला ती माहितीच नव्हतं. बंद करून चालू करता येते. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की सांगा, कमेंट करून. बोलायचं आता आपण बोलत नाही. माझ्या चॅनलचं नाव आहे रोहिणी बापू आढाव येवतीकर. जर माझे ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण झटपट पटापट पावभाजी रेसिपी एकदम साध्या सिंपल पद्धतीने कशी तयार होते हे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. आता एक भाज्या सगळ्या घेतलेल्या आहेत, त्यामध्ये एक तांब्याभर पाणी मी ओतून घेते. तांब्याभर पाणी टाकल्यानंतर एवढ्या भाज्या तेवढ्या पाण्यामध्ये शिजतील चांगल्यापैकी. आता कुकरचं झाकण लावून मी गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देते. 3 शिट्ट्यामध्ये चांगलं शिजन. आता त्यासाठी लागणारं वाटण 2 बेडकी मिरची मी घेतलेल्या आहेत, लसणाच्या पाकळ्या, थोडं आल्याचा तुकडा घेतलेला आहे, खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. हे आपण सगळं मिक्सरला आता फिरवून घेऊ. हे वाटण बारीक करून घेऊ. हे सगळे पदार्थ मी मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहेत. आता मिक्सरला बारीक करून घेऊ. मिक्सरला वाटण आता मी बारीक करून घेतलेलं आहे. आता बघू आपण झालंय का व्यवस्थित बारीक. इथे जरा लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं उजेड पण कमी येत आहे, अंधार थोडंसं क्लॅरिटी कमी दिसत आहे. संध्याकाळच्या वेळेस मी शूट करीत आहे ना. आता गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये 3-4 पळी मी तेल टाकते. आता ह्या रोजच्या भाज्यांपेक्षा ह्या भाजीला थोडं तेल जास्तच लागतं, त्यासाठी 4 पळी तेल मी टाकलं याच्यामध्ये. आता भाजी पण जास्त आहे थोडीशी, आमच्या घरातल्या व्यक्तींच्या नुसार जास्त भाजी आमची 5-6 माणसांच्या पद्धतीने. आता त्यात आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं वाटण आधी जिरं मोहरी फोडणीमध्ये टाकून घेते मी. मोहरी टाकली, थोडंसं जिरं चांगलं तेलामध्ये तडतडून घ्यायचं आहे जिरं मोहरी. त्यानंतर आपण बारीक केलेलं वाटण, आलं लसणाचं वाटण त्यात मी टाकून घेणार आहे. तेलामध्ये वाटण मी टाकून दिलेलं आहे. चांगलं परतायचं आहे. लसणाचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे त्यातून. या पद्धतीने चांगला मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कमी गॅसवर, जळाला पण नाही पाहिजे आणि कच्चा पण नाही राहिला पाहिजे. आणि मी बेसिक घरच्या मसाल्यांमध्ये जे आपल्या रोज घरामध्ये मसाले असतात रोजच्या वापरातले तेच. आता हळद टाकली थोडीशी, 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. कलर आपला त्याने
आपल्या भाजीला व्यवस्थित येईल. आणि 2 चमचे घरगुती मसाला, जो आपण वर्षभरासाठी साठवणीचा मसाला करतो तो 2 चमचे बस, एवढेच मसाले मी त्यामध्ये टाकलेले आहेत. आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. आता हे मी बारीक गॅस करून व्यवस्थित कलर उतरेपर्यंत मसाले परतून घेणार आहे. मसाले परतून झाले की त्यात आपण ज्या भाज्या बारीक करून घेतलेल्या आहेत, सिंपली मी पळीने अशा भाज्या पातेल्यामध्ये थोड्याशा अशा हातपळीनेच मॅश केल्या. काही गरज लागत नाही मॅशरची वगैरे. कुकरमध्ये भाज्या व्यवस्थित शिजून निघतात, व्यवस्थित शिजतात. काही गरज लागत नाही दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने त्याला बारीक करायची. थोडंसं हे केलं, पळीने रगडलं की बारीक होऊन जातात. आता सगळ्या भाज्या मी आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे कढईमध्ये. आता व्यवस्थित बारीक गॅस करून चांगल्या शिजवून घ्यायच्या. आपल्या भाजीची चव, मसाल्यांची चव त्यामध्ये उतरलं पाहिजे आणि भाजीला कलरसुद्धा आपला चांगला आला पाहिजे. चांगली भाजी आपली व्यवस्थित शिजली बारीक गॅसवर, म्हणजे सगळ्या मसाल्याचा रंग असा वरती आला आणि जेवढं आपल्याला पाहिजे आपला अंदाजाने पाणी, घट्ट पातळ भाजी कशी आहे त्या पद्धतीने त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि आता त्यामध्ये मी कोथिंबीर, मीठ आणि कसुरी मेथी त्यामध्ये टाकून घेणार आहे. आधी मीठ टाकलं, आपल्या अंदाजानुसार लागण असं मीठ टाकून घेतलं. कसुरी मेथी मी हातावर रगडून मग भाजीमध्ये टाकणार आहे. त्याचा चांगला फ्लेवर, चव त्यामध्ये उतरली पाहिजे ना आपल्या भाजीमध्ये. या पद्धतीने कसुरी मेथी मी रगडून टाकलेली आहे. एकजीव करून चांगलं भाजी हलवून घेतली, म्हणजे सगळ्या भाजीमध्ये आपल्या कसुरी मेथीची चव उतरली पाहिजे. आणि भरपूर सारी कोथिंबीर त्यामध्ये मी टाकून घेते. आता सगळी कोथिंबीर भरपूर टाकली. कोथिंबीरीशिवाय आपली भाजी अपर्णच आहे म्हणावं लागेल. कोणत्याही भाजीला कोथिंबीरीची चव आणखीन चव वाढवत असते. कशी छान कलर आले आहे. आता यात प्रकाश कमी असल्यामुळे जरा वाटतं की भाजीला कलर कमी आहे, पण भरपूर कलर आलेला आहे. आता ही भाजी मी ताटामध्ये वाढलेली आहे, जी खाण्यासाठी सर्व केलेली आहे. नॉर्मली आपल्या गावच्या पद्धतीने भाजी, पाव आणि कांदा, बाकी काही तामझाम नाही. साध्या सोप्या पद्धतीने पावभाजी आपण इथं रेडी केलेली आहे. आता हीच पावभाजी आपण आमच्या दादाला खायला देणार आहोत आणि तो त्याचा रिव्ह्यू सांगेन आपल्याला की त्याला पावभाजी कशी वाटली ते. आता तुम्ही त्याचे एक्सप्रेशन बघाच. तोही खूप इंटरेस्टिंग असतो आपली रेसिपी टेस्ट करण्यासाठी. पावभाजी लवरच आहे तो आता सांगणच तुम्हाला. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.